अखंड हरिनाम सप्ताह सुवर्ण महोत्सव चांदाई एक्को तालुका भोकरदन जिल्हा जालना आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर आलिया संसार आलिया संसार संसार वेग करा आलिया संसार आलिया संसार आलिया संसार उठो वेग करा आलिया संसार आलिया संसार आलिया संसार आलिया संसार संसार उठा वेग करा आलिया संसार सगम गम ग ग ग ग आलिया संसार आलिया संसार आलिया संसार आलिया संसार आलिया संसार शरणचा उदार पांडुरंगा शरणचा उदार पांडुरंगा शरणचा पांडुरंगा शरणदा उदारा शरणदा उदारा शरणदा उदार पांडुरंगा 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 शरणदा उदारा पांडुरंगा देह हे काळाचे देह हे काळाचे धन कुबेराज ना देह हे काळाचे धन कुबेराज
काय आहे काय आहे मनुष्याचे काय सगम मपनी पम गम पनि सानी सानी पम ग ग ग सनि सा ग सनि सा ग सनि सा सा ग सनि सा 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 ग सनि सा 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 ग मम गम मपनी नि पनि सनि सा सा पनि सनि सा सा पनि सनि सा तेरे मनुष्य जे काय आहे तेरे मनुष्याचे काय आहे काय आहे इथे मनुष्याने काय आहे काय इथे मनुष्याने काळाचे हरी दे हरी काळाचे कुबेरा हरी दे हरी काळाचे कुबेरा पुंडलिका वरदे हरी
आली या संसारा उठा वेग करा शरण जा उदारा पांडुरंगा देह हे काळाचे धन कुबेराचे येथे मनुष्याचे काय आहे देता देवविता नेता नेवविता तेथे याची सत्ता काय आहे निमित्ताचा धनी केला असे प्राणी माझे माझे म्हणून व्यर्थ गेला किंवा वाया गेला आणि पाठभेदामुळे हा भंग काही ठिकाणी 4 चरणाचा आहे निमित्ताचा धनी केला असे प्राणी तुका म्हणे म्हणून वाया गेला असा एक पाठ आहे देह हे काळाचे धन कुबेराचे ते मनुष्याचे काय आहे तुका म्हणे कारे नाशिवंतासाठी देवास व्याटी पाळतोसी देह हे काळाचे धन कुबेराचे येथे मनुष्याचे काय आहे विठ्ठला टाळी वाजवा भजन करा विठ्ठल 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 महायोगपीठ तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दत्तो मुनीन्द्र समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् अलङ्कापुरी रम्यसिंहासनस्थं पदाम्भोजतेजमस्फुरदिक्प्रदेशं वेधीन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्ते मूर्ति भजे ज्ञानदेवं समाधिस्ते मूर्ति भजे ज्ञानदेवं समाधिस्ते मूर्ति भजे ज्ञानदेवं जयंती केले स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेचे वंद श्री चरण श्री गुरुजी नमस्कारोनी आता ओम नमो जय वेद प्रतिपाद्य जय जय स्वसंवेद्यात्मरूपा देवा तूच गणेश सकलार्थमती प्रकाश मही निवृत्तिदा स्वधारी पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संताचे त्यांच्या कृपादाने कधीचा विस्तार बाबा सद्गुरुदास म्हणून ज्ञानेश्वरा करुणा करा दल तुमच्याकडून पाहून झालो चिराचर मी इकडा कुसर बोलतो एका जनार्दन तुमचा दास माझ्या पूर्व मस्तक ही पायावर विवार संतांच्या प्रतिवर्षी पंढरपुराचा दर्शनाद्वार हरिभेटी नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आदत्र यजरणी देवाची करारविंदेन पदारविंद मुखारविंदे विनवेशयंतम वटस्य पत्रस्य पुटेस्य यानं मुकुंद मनसा स्मरामि भज व्रज कमंडनं समस्त पापखंडनं स्वक्त चित्तरंजनं सदैव नंदनंदनं स्पिच्छगुच्छमस्तकं सुनाद वेणुहस्तकं अनंगरंगसागरं नमामि कृष्णनागरं नमामि कृष्णनागरं नमामि कृष्णनागरं लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरंतं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये वचन एका कमळापदी माझी रंगाची विनंती कर जोडतो कधी काळी आपण असावी जवळी घ्यावी माझी भक्तरक मानित कर जोडतो कधी काळी आपण असावे जवळी सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा हो स्वामी तू कया देवा या वरी न करावा भेर कैवल्याचा पुतळा प्रकटला भूतळा चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा साधकाचा मायबाप दरुशन हरिताप सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा धन्य धन्य मुक्ताबाई धन्य धन्य मुक्ताबाई धन्य धन्य मुक्ताबाई धन्य धन्य मुक्ताबाई तुमचे चरणी माझे डोई तुमचे चरणी माझे डोई तुमचे चरणी माझे डोई तुमचे चरणी माझे डोई माझा केला अंगीकार माझा केला अंगीकार माझा केला अंगीकार माझा केला अंगीकार माझा केला अंगीकार
मुक्ताबाई तुमचे चरणी माझे डोई माझा केला अंगीकार दाखविला परात्पर आदत्रय जननी मुक्ताबाई माते कृपा करीवरद हस्ते मजबरी आदिनाथ अनुग्रह नाथा सिद्धी दिला नाते हस्त ठेविला मस्तकी तुमच्या हॅलो याचा बेस कमी करा बरं ट्रबल द्या कडक करा आवाज प्रस्तुत जास्त जाड झाला प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी अखिल कोटी ब्रह्मांड नायक अखिल कोटी ब्रह्मांड नायक भगवान पांडुरंगाच्या पंढरीसाच्या चरणारविंद सेवेमध्ये समर्पित करण्यासाठी निवडलेला अभंग जगद्गुरु कळकळीत वैराग्य प्रतिपादन करणारे सदैव वैकुंठाला गेलेले वारकरी संप्रदायाचा कळधरली देवचे सुप्रसिद्ध विश्ववंदनीय जगद्गुरु तुकोबाराय भक्तिज्ञान वैराग्याचा त्रिवेणी संगम महाराष्ट्रात जनक छत्रपती शिवरायांचे गुरुदेव मान्य संत मान्य जगमान्य जगद्गुरु असणारे साधकाचा मायबाप चिंतकाचा चिंतामणी लंकापूर निवासी कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली ज्ञानोबरायांना सुद्धा प्रिय असणारे ज्ञानेश्वरी साधू श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा उपदेशपर प्रकरणातील अभंग आपल्या सेवेकरता निवडलेला आहे विठ्ठल कीर्तनरूपी सेवेला सुरुवात करण्या अगोदर लपसा परिहार देणं गरजेचं आहे तसं आपल्या पुण्य पावन श्री क्षेत्रात चांदई एको या ठिकाणी साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन पुनीत मंगलमय झाले आपलं श्री क्षेत्र चांदई एको गाव बरोबर ना गेल्या 50 वर्षापासून सुरू असलेला हा अखंड हरिनाम कीर्तनी सप्ताह 50 वर्ष सुवर्ण महोत्सवी गोल्डन जुबली आपण साजरा करत आहोत 50 वर्ष सप्ताह टिकवून ठेवणं सध्या तरी साधी गोष्ट नाही लग्न करणं सोपं आहे पण बायकोचा स्वभाव सांभाळता सांभाळता नाकीनव येतं लग्न करणं सोपं आहे पण ते लग्न बिना फारकतीचा शेवटाला नेणं कठीण आहे नोकरीला लागणं विशेष नाही नोकरी 58 पर्यंत टिकवून ठेवणं विशेष आहे परमार्थाला लागणं विशेष नाही परमार्थ 50 वर्ष टिकवून ठेवणं विशेष आहे नाहीतर आमच्याकडे सप्ताहाचं एक सूत्र आहे 5 सप्ताह गुन्हेला गावाची एक निवडणूक बरोबर सत्याचा सत्यानाश 50 वर्षापासून तुम्ही हा सप्ताह टिकवून ठेवला याचं सगळं श्रेय जातं भजनी मंडळ आणि ग्रामस्थांना म्हणून त्या भजनी मंडळाही मनापासून धन्यवाद आणि ग्रामस्थांना धन्यवाद की तुमच्या दातृत्वामुळे त्यांना हे करणं शक्य झालं आणि 50 वर्षापासून हा सोहळा त्या ठिकाणी सुवर्ण महोत्सव आपण साजरा करीत आहोत ग्रामस्थांच्या वतीनं भजनी मंडळाच्या वतीनं मला या ठिकाणी सेवा देण्यात आली होती या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातले सगळे सुप्रसिद्ध नामवंत गुणीजन महाराज मंडळी उपस्थित आहे मृदंगाचार्य असतील गायनाचार्य असतील संगीत विशारद भजन सम्राट ही सगळी जीवाभावाची महाराष्ट्रातली सुप्रसिद्ध मंडळी आहेत त्यातल्या त्यात या कार्यक्रमासाठी कथाकार कीर्तनकार प्रवचनकार बहुसंख्येने उपस्थित त्यांच्या सगळ्यांच्या चरणावरती मी साष्टांग प्रणिपात करेल त्यात खास करून प्रामुख्याने बळीराम महाराज कंडारीकर महाराजांची उपस्थिती या कार्यक्रमाला आहे श्री हरिभक्तिपरायण मुरलीधर महाराज मसलेकर महाराजांची उपस्थिती आहे बाकीच्या जो ज्ञात अज्ञात महाराज कीर्तनकार मंडळी बसलेले असेल तुमच्या सगळ्यांच्या चरणावरती मी साष्टांग प्रणिपात करतो दानापूरहून रोज या कार्यक्रमासाठी ज्यांची उपस्थिती आहे प्रत्येक कीर्तनकार असे त्यांचं अत्यंत जीवभावाचं नातं आणि जिव्हाळ्याचं असं ऋणानुबंध आहेत आमच्या रामेश्वर भाऊ गावंदे यांची उपस्थिती या कार्यक्रमाला त्यांच्यासोबत डॉक्टर साहेब एवढ्या संख्येनं आपण उपस्थित साऊंड सिस्टीम अप्रतिम भगवंताच्या दरबारामध्ये भगवान बाबाच्या आशीर्वादानं थोरा मोठ्यांच्या पदस्पर्शाने ज्ञानोबराय तुकोबारायांच्या विचाराने आपण सगळे जर प्रेरित झालेले या ठिकाणी ज्ञानोबराय तुकोबारायांचे विचार ऐकण्यासाठी श्रवण करण्यासाठी उपस्थित आहात एवढ्या संख्येनं कोरोनाच्या महामारीमध्ये वैश्विक महामारीमध्ये एवढ्या संख्येनं समाज रात्री 9 वाजता धर्ममंडपात येऊन बसतो तेही घरातले सगळे चॅनल विसरून त्याबद्दल तुम्हालाही मनापासून धन्यवाद विठ्ठल सगळीकडे कोरोनाचं थैमान होतं सध्या कोरोनाची देशात तरी परिस्थिती आता जवळजवळ नष्ट होण्याच्या मार्गावरती आहे गेल्या 6 महिन्यामध्ये निचांक कोरोनाच्या पेशंटने आज गाठला कोरोनाने एक दाखवून दिलं की माणसाची औकात काय तेरी औकात काय तेरा वजूद काय तू कौन है विज्ञानाने दाखवलं की जग किती छोटं आहे मोबाईलच्या 5.6 इंच वरती संपूर्ण जग गुगलवरती सर्च केलं की आपल्या जवळ येतं विज्ञानाने दाखवलं की जग किती छोटं आहे पण कोरोनाने दाखवून दिलं परमात्मा किती मोठा आहे 21st सेंचुरीमध्ये कम्प्युटर युगामध्ये इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीने भरपूर प्रचंड क्रांती केली वर्ष होत आलं पण अजून लस सापडली नाही आता कुठेतरी जानेवारीमध्ये लसीकरण सुरू करत आहे मग विज्ञान जर इतकं पुढारलं होतं विज्ञान जर इतकं पुढे गेलं होतं मग त्या विज्ञानाला 1 वर्ष का लागावं शेवटी जिथे अज्ञान संपतं तिथे ज्ञान सुरू होतं जिथे ज्ञान सुरू होतं जिथे विज्ञान हात टेकवतं तिथे अध्यात्माची सुरुवात होत असते
झाडावरचं फळ जमिनीवरती पडलं ते वरतून खालीच का पडलं हे विज्ञान सांगतं. न्यूटन विचार करतोय की ते वरतून खाली कसं आलं. विज्ञान फक्त हाच विचार करतो की वरतून खाली कसं आलं, पण खालून वरती कोणी नेलं याचा विचार फक्त अध्यात्म करतं. मी नाही, ज्ञानोबा सांगतात. म्हणून जाणते नि गुरु भजीजे, जेने कृतकार्य होईजे, जैसे मूळ सिंचने सहजे, शाखा पल्लव संतोषती. मुळाला पाणी घातलं की शाखा आणि फळांना आपोआप पोहोचतं. ही अध्यात्माचं सूत्र आहे. विज्ञान फक्त वरतून खाली कसं येईल हाच विचार करतं. खालून वरती कसं जायचं हे फक्त अध्यात्मच सांगू शकतं. आणि या महाभयंकर महामारीमध्ये आपण तर खरं तर सगळ्यांनी भगवंताचे आभार मानले पाहिजे की आपण कोरोनामध्ये जिवंत आहे. सगळ्यांनी भगवंताचे साधू संतांचे आभार मानले पाहिजे की आपण जिवंत आहे. समजा एखाद्याचं जर लॉटरीचं तिकीट फाटलं असतं तर, तसं या परिसरावरती वक्रतुंड गणपती बाप्पांची त्या ठिकाणी कृपा आहे. भगवान विघ्नहर्त्याची कृपा आपल्या सगळ्यांवरती आहे. आणि म्हणून आपण एवढ्या श्रद्धेनं, प्रेमानं, आपुलकीनं, जिव्हाळ्यानं गेल्या 50 वर्षापासून भगवत नाम चिंतन करीत आहो. त्याचा हा परिपाक आहे. विठ्ठल अभंग तुकोबारायांचा आहे. कोण तुकोबाराय? जाडून संसार बैसलो अंगणी, ते तुकोबाराय. कोण तुकोबाराय? हरिभजने हे ढवळीले जगत, ते तुकोबाराय. कोण तुकोबाराय? विटले हे चित्त प्रपंचापासून, ते तुकोबाराय. कोण तुकोबाराय? जे सदैव वैकुंठाला गेले, ते तुकोबाराय. माय बापा हो, अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा, ज्यांना सांगतात ते तुम्ही आपण जपी तपी संन्यासी संसारामध्ये रंजलेले गांजलेले दुःखी कष्ट झालेले जीव आहोत. परमात्मा एकटा होता, एक लानकंठेचे म्हणून या येणे केले निर्माण 14 भुवने. 14 भुवन 21 वर्ग 8 वसून नवग्रह 10 दिक्पाल 11 रुद्र 12 आदित्य 2 अश्विनी कुमार इंद्र चंद्र महेंद्र वरुण कुबेर अग्नी किंपुरुष नाग देवता सिद्ध चारण गंधर्व विद्याधर या संपूर्ण जगताचा पसारा भगवंताने जन्माला घातला. देवानं बरेच जीव जन्माला घातले. 1 पायाचे 2 पायाचे 4 पायाचे 6 पायाचे 8 पायाचे 10 पायाचे बिना पायाचे भरपूर पायाचे. जगात त्याने जेवढे जीव जन्माला घातले तेवढे सगळे आडवे मॉडेल जन्माला घातले. उभं मॉडेल फक्त माणसाचं आहे. सगळे आडवे आहेत. कुत्रा, बैल, म्हैस, याला डुक्कर, रानडुक्कर सगळे आडवेत. खेदाची गोष्ट एवढीच आहे, ते 4 पायाचे जनावर आडवे जन्माला येतात पण कुठेच आडवे होत नाहीत. 4 पायाचे जनावर आडवे जन्माला येतात पण कुठेच आडवे होत नाही. माणूस उभा जन्माला येतो पण कुठे आडवा जाईल त्याचा भरोसा नाही. चांगल्या कामात जास्त आडवा जातो. सप्ताह करायचा झाला आडवा, मंदिर बांधायचं झालं आडवा, अन्नदान करायचं झालं आडवं. तुमची माफी मागून बोलतो, जे आडवे होतात त्यांना कापून काढावं लागतं. मी नाही सांगत, तुकोबाराय सांगतात. आळ आला म्हणून फोडीला डोळा, बळीने आंधळा शुक्र केला. तुका म्हणे हा तो जाणतो कळवळा, म्हणून अजा मिळाव धरिले. देव जोडे तरी करावा अधर्म, अंतरे ते कर्म नाचरावे. ऐसा कर की घरावे राम, भगवंताने घरी यावं. आयताला घर पुसून भगवंताने आपल्या घरी यावं. इतकं चांगलं वागा. मायबापा एक सूत्र सांगून जाईन तुम्हाला. 8 महिने इतके, 4 महिने इतके कष्ट करा की 8 महिने बसून खाता आलं पाहिजे. 4 महिने इतके कष्ट करा की 8 महिने बसून खाता आलं पाहिजे. हे काही लोकांच्या ध्यानातच नव्हतं म्हणून कोरोनाचा दणका बसला. तरुणपणात असे काम करा की म्हातारपण सुखात गेलं पाहिजे. दिवसभर असे काम करा की रात्री सुखानं झोप लागली पाहिजे. आणि रात्री असे काम करा दिवसात तोंड दाखवायला लाज वाटायला नको. याला आर्ट ऑफ लिव्हिंग म्हणतात. जीवन जगण्याची ही कला आहे. माणसाला जगता आलं पाहिजे. सध्या लोकांना जगता येत नाही. भांबावलेले लोक, हायपर टेन्शन. तुम्ही म्हणा महाराज 21st सेंचुरीमध्ये कम्प्युटर युगामध्ये इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीने एवढी प्रगती केली असताना कथा कीर्तन भागवत रामायणाची गरज काय? खऱ्या अर्थानं कथा कीर्तनाची गरज आज आहे. लोक भांबावलेले आहेत. त्या भांबावलेल्या अवस्थेमध्ये किती भांबावलेले लोक. मी तर म्हणतो पंतप्रधान रात्री 8 वाजता टी व्हीवरती यावे, त्यांनी फक्त इतकंच म्हणावं, मित्रों मेरे प्यारे देशवासियों, आज रात 12 बजे के बाद, आणि लाईट चालली जावी. बऱ्याच लोकांचा बीपी हाय होईल. त्या नोटाबंदीच्या काळामध्ये का साधा दणका बसला का? लोक असे धाकी पडलेले आहेत. हायपर टेन्शन, बॉदरेशन, दडपणामध्ये जीवन जगतायत. त्याच्यातून बाहेर पडण्याकरता एकमेव साधन आहे भगवत नाम चिंतन. नामाच्या चिंतने 12 वाटा पडती विघ्ने. खरं तर सगळ्यात अगोदर मंदिरं उघडे व्हायला पाहिजे होते महाराज. माणसाला सकारात्मक विचार, ऊर्जा मिळते,
कुठेतरी भीती माणसाच्या अंतःकरणातून जाते. आता भय नाही यायचे वाटे जीवा, घडली या सेवा समर्थांची. मग खरं तर मंदिरं उघडे करायला पाहिजे होते, पण झालं काय, नेमकं मंदिरच उघडे करायचे होते, पण मंदिरावरचा कोणीतरी अनुस्वारच काढून टाकला. सुरू व्हायला पाहिजे होते मंदिरा, पण सुरू झाली विठ्ठल सुंदर असं नरदेव भगवंतानं तुमच्या आमच्या ताब्यात दिला. त्यातल्या त्यात भारतात दिला. भरतखंडे नरदेव प्राप्ती हे तो परम भाग्याची संपत्ती. जगाच्या पाठीवर असा एकमेव देश आहे, त्याला माता म्हणतात भारत. तुम्ही असं कधी ऐकलं का अमेरिका माता, जपान चुलता? अजिबात नाही. भारतासारखा देश नाही, महाराष्ट्रासारखं राज्य नाही, पंढरपुरासारखं तीर्थ नाही, पांडुरंगासारखं दैवत नाही, ज्ञानोबरायांसारखे संत नाही, ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ नाही, वारकरी संप्रदायासारखा पंथ नाही, रामकृष्णासारखा मंत्र नाही, रामायणासारखी आचारसंहिता नाही, दशरथासारखा बाप नाही, कौशल्यासारखी माय नाही, रामासारखा मुलगा नाही, सीतेसारखी सून नाही, उर्मिलीसारखी जाऊ नाही, श्रुतकीर्ती मांडवीसारखी देराण्या जेठाण्या नाही, भरतासारखा भाऊ नाही, लक्ष्मणासारखा बंधू नाही, हनुमंतासारखा सेवक नाही, विभीषणासारखा मित्र नाही, रावणासारखा शत्रू नाही, कोल्ह्या इतका लबाड नाही, कावड्या इतका धूर्त नाही, काजळा इतकं काळं नाही, लोण्या इतकं मऊ नाही, माणसाच्या शरीरासारखं दुसरं कोणाचं शरीर नाही, आणि छत्रपती शिवाजी महाराजांनंतर पुन्हा राजा झाला. सुंदर असा नरदेव भगवंतानं तुमच्या माझ्या ताब्यात दिला. मिळू नाही पण मिळाला. एक योनी कोटी कोटी फेरा तेव्हा लागे 12,84,000 भोग भोगून आपण या मृत्यू लोकामध्ये प्राप्त झालेलो आहोत. भगवंतानं बरेच जीव जन्माला घातलेत. मॅन इज द ग्रेट क्रिएशन ऑफ गॉड ब्रह्मा. ब्रह्मदेवाला पहाटच्या साखर झोपेमध्ये पडलेलं अत्यंत सुंदर स्वप्न, त्याचं नाव माणूस. या नरदेहाची किंमत काहींना कळाली पण मिळाला नाही, काहींना मिळाला पण कळाला नाही, काहींना कळालाही नाही मिळालाही नाही. देवांना कळाला. स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, इच्छिताती देवा, इच्छिताती देवा, इच्छिताती देवा, मुक्तिलोकी भावा जन्म मुक्तिलोकी भावा अमर इच्छिता ते देवा मृत्यूलोकी भावा जन्मा. देवांना कळाला पण मिळाला नाही. पशुपक्ष्यांना नरदेह कळालाही नाही मिळाला नाही. पशु काय पाप पुण्य जाणते, उत्तम मध्यम भोग भोगती. पशुपक्ष्यांना कळालाही नाही मिळालाही नाही. तू आम्हाला नरदेह मिळाला पण कळाला अजिबात नाही. कळाला असतं तर गळ्यात पवित्र तुळशीची माळ असते, पंढरपूरची वारी असते, ज्ञानोबारे तुकोबाऱ्याचं चिंतन असतं. सगळ्यांना माणसाचे शरीर आहेत पण सगळेच माणसं असतील याची गॅरंटी देता येत नाही. जसं डेमोक्रेसी फॉर द पीपल बाय द पीपल ऑफ द पीपल, लोकांनी लोकांकडून लोकांकरता लोकांसाठी चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही, तसं माणसाने माणसाशी माणसासारखं कसं वागलं पाहिजे त्याचं नाव माणुसकी, आणि ती फक्त कीर्तनात शिकवल्या जाते. मी नाही ज्ञानोबराय सांगतात. कीर्तनाचे नटनाचे नासिले व्यवसाय प्राय चित्ताचे, जेथे नावची नाही पापाचे ऐसे केले, किंवा कीर्तन चांग होयंग. संसाराच्या अंगी अवघीच व्यसने आम्ही या कीर्तने, ब्रह्मीभूत काय होतसे कलियुगा माझे करावे, नाचो कीर्तनाचे. किती प्रमाणात आहे तुम्हाला कीर्तनाबद्दल, पण कीर्तनकार सांगून संपले तरी लोकांमध्ये बदल होईल असं वाटत नाही. कथाकार कीर्तनकार प्रवचनकार बेंबीच्या देठापासून सांगता कोंबडी वगैरे खाऊ नका, मांसाहार करू नका, लोक ऐकत नाही. तेव्हा देवाने विचार केला, कितना पाप है जगत में अंदाज के बाहर, जब सीधी उंगली से घी नहीं निकलता तब उंगली टेढ़ी करनी पडती. म्हणून देवानं कोंबड्यांवरती आणला होता बर्ड फ्लू. कोंबड्यांनी तातडीची बैठक बोलली, म्हणली माणसो तुम्हाला कथाकार कीर्तनकार सांगत होते आम्हाला खाऊ नका, तुम्ही ऐकलं नाही. आता तुमच्यावरती गंडांतर यायला लागलं म्हणून तुम्ही आमच्या मुंडक्या म्हणून मातीत दाबायला लागले काय, म्हणून आम्ही तुम्हाला मरताना शाप देतो की जा तुमच्या कमरापासून पाय ढिले पडतील, चिकनगुन्या होईल. टिट फॉर टॅट. जशास केले कर्म झाले, उपजले मेले. कर्माची गती देवाच्या बापाला चुकली नाही. आपल्या बापाला चुकेल का? देवाचा बाप राजा दशरथ ब्राह्मणाचं 16 वर्षाचं पोरग इनडायरेक्ट मारल्या गेलं होतं. देवाचा बाप होता, देवाने थोडंफार फॅसिलिटी दिली असती. देवाचं ऑडिट तपासायला कोणीच नव्हतं. देवाचा बाप राजा दशरथ 4 लेकरं होते पण मरताना तोंडात पाणी टाकायला एकही नव्हतं. मला सांगा, रामाच्या बापाची जर ही परिस्थिती आहे तर हरामखोराच्या बापाची काय परिस्थिती असेल? साधं सरळ गणित आहे की नाही? एका हाताने कर
दुसऱ्या हाताने भर येथेच कर येथेच भर लपसील कोठवर. कुठेच जायची गरज नाही. बरेच म्हातारे आम्हाला म्हणता महाराज देवा आमचं कधी तिकीट फाडेल. बरं तिकीट फाडेल तुमचं. गल्लीतले लग्न मोडले ना तुम्ही. द थेअरी ऑफ कर्मा हा कर्माचा सिद्धांत आहे, तो चुकत नाही. आई बापा हो, ज्यांना डॉक्टर व्हायचं त्यांच्याकरता मेडिकल कॉलेज आहे, ज्यांना वकील व्हायचं त्यांच्याकरता लॉ कॉलेज आहे, ज्यांना इंजिनियर व्हायचं त्यांच्याकरता इंजिनिअरिंग कॉलेज आहे, ज्यांना शिक्षक व्हायचं त्यांच्याकरता BSc BEd आहे, पण ज्यांना माणसं बनायचे असतील त्यांच्याकरता कीर्तन हा कारखाना आहे. कीर्तनातून माणसं घडवल्या जातात. कलियुगामध्ये एक तर माणसाला आयुष्य कमी आहे. दुर्लभ मानुष्य देह देहिनाम क्षण भंगुरा. एक तर आयुष्य कमी आहे. नरदेह दुर्लभ जाणं शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना. तुम्ही आठवा 100 वर्षात पैकी 50 वर्ष झोपेत गेले, 25 वर्ष रिकामे कबाडे करण्यात गेले. काय भजनासे उरले ते अल्पायुष्य मानव देह, शतगणिले ते अर्धी रात्री खाय. मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, काय भजनासी उरले ते पाहेगा. 100 वर्षाचं आयुष्य. आता माणसाला फक्त 55 वर्षाचं आयुष्य सरासरी दरडोई. येणाऱ्या 40 वर्षात माणूस फक्त 30 वर्ष जगणार आहे. आणि इथून पुढच्या 5 वर्षात फक्त माळकरीच जित्ते राहणार आहेत. देवाने बिना माळकऱ्यांचा GR काढला, GR. आणि त्याची अंमलबजावणी चायनापासून सुरू केली. विठ्ठल 100 वर्षाचं आयुष्य सुभाषितकार वर्णन करतात. 10 खेळण्यात गमवले, 20 लग्न लागले, 30 वेल वाढला, शेवटी अधोगतीला गेला. 40 असे तसे पशुपरी कष्ट करी तसे, 50 उतरती कळा, शेवटी अधोगतीला गेला. 10 खेळण्यात गमवले. प्रत्येकाचे 10 वर्ष खेळण्यात जातात. माणूस डायरेक्ट मोठा होतो गो. तुमच्याकडे काय पद्धत आहे? 10 खेळण्यात गमवले, 20 लग्न लागले. बाप म्हणतो बेटा माझा जोडा तुला व्हायला लागला, तू बरोबरचा झाला, काना बरोबरचा झाला, डोक्या बरोबरचा झाला. मला असं वाटतं 5 25 याला मांडवावरतो आणि तोच येल्याच्या बोखांडी येऊन पडू. काय यल वाढवता, यलच वाढला आणि तुमचा आजा मेला पंजा मेला बाप बसना गेला. आजा मेला पंजा मेला बाप बसना गेला. देखत नाचू पंचू तोही साधाला, देखत नाचू पंचू तोही साधाला. दादा बाई भयारे मोठे, भंडारी वाटोनी तुझा धाव नाही मोठे. दादा बाई भयारे मोठे, भंडारी वाटोनी तुझा धाव नाही मोठे. आजा मेला पंजा मेला बाप मसनात गेला. देखत देखत ना तू पण तो भेटैसा झाला. उठा उठा जागा पाठी भयाले मोठे, पंढरी वाचून दुजा ठाव नाही कुठे. एका सद्ग्रस्ताने हे ऐकलं. संसारात रंजलेला गांजलेला दुःखी कष्ट झालेला जीव देहूला आला. महाराज घरी नव्हते, भंडाऱ्यावरती होते. हा भंडाऱ्यावरती गेला. महाराज शिडेवरती बसले होते. नाम गाऊ नाम गाऊ नाम विठोबाला भाऊ, आम्ही दैवाचे दैवाचे दास पंढरी रायाचे. चरणावरती नतमस्तक झाला. महाराजांनी विचारलं कोण रे बाबा तू? म्हणले महाराज मी या संसारामध्ये एक रंजलेला गांजलेला दुःखी पिचलेला माणूस आहे. महाराज म्हणले काय पाहिजे तुला? त्याने सांगितलं मला की नाही सुख पाहिजे. महाराज म्हणले भल्या माणसा, जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. कोण सुखी ते? जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तोच शोधून पाय. कोण सुखी? सांगणारा सुखी का ऐकणारे सुखी? ओ सुखी कोण सुखी? मला सुख असतं तर मी इतक्या दूर आलोच नसतो. तुम्हाला सुख असतं तुम्ही घरदार सोडून इथे येऊन बसलेच नसते. ज्यांना सुख पाहिजे ते इथे आले आणि जे प्युअर सुखी आहे ते घरीच झोपले. दुःख बांधवळी या संसार, सुखाचा विचार नाही गोटी. संसार दुःख मुळ चहूकडी, अगा विषाचे कांदे वाटोनी, जो रस घेई जे पिडोनी, तया नाव अमृत ठेवणी जाई समोरवणी. तैसे मृत्यूलोकी सुखाची कहाणी, ऐके जल कवणाच्या श्रवणी, कैसे सुख निद्रान थृणी इंगळाच्या ज्ञानोबा राय म्हणतात. संसारामध्ये सुख नाही. माझे गुरु माऊली मला फार गोड दृष्टांत द्यायचे. गेले ते 21 तारखेला सर्वदर्शनाचार्य, वारकरी संप्रदायाचे भीष्माचार्य, वेदांताचार्य, वैकुंठवासी निवृत्ती बाबा वक्ते. बाबा नेहमी एक दृष्टांत द्यायचे.
बाबांच्या भाषेतून सांगायचं झालं तर ती सगळी वराडी भाषा. नुकतं लग्न झालं, गडावरती गेले, गडावरतून घरी आले. घरी आले आणि बायकोनं आपल्या नवऱ्याला गाठलं. म्हणले हो होय काय? म्हणले सांगा तुमचा माझ्यात किती जीव आहे. हा म्हणला नाही सांगता येत. म्हणले सांगा किती प्रेम करता. हा म्हणला सागर में नहीं पाणी इतना, चांद तोडके लावूंगा आणि चांदणी तोडके लावूंगा एक नंबरचा डुप्लिकेट पण आहे. जो म्हणतो ना मी तुझ्याशिवाय जगूच शकत नाही लबाड, इथे कोणीच कोणासाठी जगत नाही. ती म्हणली समजा मी मेली. हा म्हणला तुला मरूच देणार नाही. ती म्हणली ऐका ना समजा मेली. हा म्हणला गप मरूच देणार नाही. अहो म्हणले समजा मेली. हा म्हणला एक तर तुला मरू देणार नाही, जर तू मेली मी पागल होऊन जाईल, वेडा होऊन जाईल, बावळट होऊन जाईल, डोक्याचे केस वाढवून घेईल, मधून भांग पाडेल, उभ्या गल्लीतून फिरेल. ते हे रे ना. तिला इतकं बरं वाटलं. ती म्हणली बाई 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 किती जेला होता, किती प्रेम करता, मी मेल्यानंतर तुम्ही पागल होऊन जाल, वेडे होऊन जाल, बावळट होऊन जाल, याचा अर्थ तुम्ही दुसरं लग्न नाही न करणार. हा म्हणला येड्या माणसाचा काय भरोसा. संसार असा आहे त्याला तुम्ही चिटकून बसलेले आहे. आमच्याकडे जर दोघं नवरा बायकोचं भांडण झालं तर 8-8 दिवस एकामेकाच तोंड पाहते नि बळीराम महाराज. त्याला वाटतं तिने बोलावं, तिला वाटतं त्याने बोलावं, दोघांनी फॉर्म भरून ठेवला, कोणीच माघार घेईना. 8 वाजता जेवायची सवय, 11 वाजले पण बाई वाढून देईना. तिला वाटलं एवढं तर म्हणेल वाढून दे. हा पोरा म्हणून तुला दिसत नाही बावडट मूर्ख, अकल तुला वरचा मधला नाही का. बायकोने दोघांना ताट वाढून आणली. याची चपाती संपली पण तिने चपाती नाही वाढली. तिला वाटलं एवढं तर म्हणेल चपाती वाढ. हा पोराला म्हणून डोळे फुटले, खासाळ झाले का कळत नाही का, बावडट का फुटकाय का तू. बायकोने चपाती आणली, नवऱ्याला गपची वाढली. पोराला वाढताना म्हणले घे खा, लागले काळी आपल्या करता कोणी नाही गेले सगळे दारणात. कोणाला बोलती होती, किती दिवस बोलती नाही, ते 8 दिवस. 9व्या दिवशी नुसती नजरला नजर भिडली. तैसा हा संसार. नाथबाबा सांगतात बापू. आणि मग महाराज तुम्ही म्हणता की संसारात सुख नाही. मी ऐकलं 2 लोक सुखी आहे. सुखरूप पैसा तुझ्या कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारे खाजो. एक भगवंत सुखी आहे आणि हरी तैसे हरीचे दास. सुख बसे हे चिठाई, सुख बसे जेठाई, बसे जेठाई, सुख बसे जेठाई. बहुपाई बहुपाई सोतांच्या संतांच्या सुख बसे जेठाई, सुख बसे जेठाई. बहुपाई संतांच्या, बहुपाई संतांच्या सुख बसे जेठाई, सुख बसे जेठाई. सुखवसे ही चिठाई बहुपाई संतांच्या, मनवोने केला वास नाही नास ते ठाई. महाराज सुखाचा पत्ता अभिलाषा बाळगून तुमच्याजवळ पत्ता मिळेल म्हणून मी आलो. महाराज मला सुखी व्हायचं हो. महाराज म्हणले हे बघ, एक तर तू या संसारात यायला नको होता आणि या संसारात आल्यानंतर तुला सुखी व्हावं असं वाटतंय. या संसारात सुख नाही, पण जर तुला शाश्वत सुख व्हावं असं वाटत असेल त्याच्यावरती एकच इलाज आहे, अभंगाच्या पहिल्या चरणात. आलिया संसारा उठावी गगरा, आलिया संसारा संसारा उठावे, आलिया संसारा उठावे गगरा, आलिया संसारा उठावे गगरा.
मोठा वेग करा. शरण जा उदारा पांडुरंगा. बेस कमी करा, ट्रबल वाढवा, मग शरण जा उदारा पांडुरंगा. महाराज म्हणले एक तर तू संसारात यायलाच नको होता, आला ना आता मग एक कर. आलिया संसारा उठा, त्याचं वर्णन नामदेव राय करता. उठा जागे भारे आता, स्मरण करा पंढरीनाथा. भावे चरणे ठेवा माथा, चुकी व्यथा जन्माच्या. धनदारा पुत्र जन बंधू सोयरे पिशून, सर्व मिथ्याय जारून शरण रे घा. शरण जा उदारा, वेग करा. मग काही लोक म्हणतील महाराज वेग करायची काय गरज आहे, पाहू पुढच्या वर्षी. पुढच्या वर्षी क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं वो किसी का. मी कधी म्हटलं पुढच्या वर्षी पुन्हा इथे कीर्तन करायला येऊ. क्या भरोसा है इस जिंदगी. 10ला 5 मिनिटं कमी. भरोसा नाही की 10 वाजेपर्यंत मी कीर्तन करेलच, पण काळजी करू नका 11 पुरे करेन. म्हणजे इतकं तर काही पुण्य नाही की चालू कीर्तनातून नाही. विठाल संकल्प तर एकच आहे, राम राम म्हणता जावो माझा प्राण. अंतकालेच मामे व भगवान सांगतात त्या पद्धतीनं, पण ते इतकं काही सोपं नाही. असो, शरण जा उदारा पांडुरंगा. पहिला प्रश्न असा निर्माण होतो, तुमचा देव शरणांगत वत्सल आहे का. उदार तू हरी ऐसी कीर्ती चराचरी, तुझा ऐसा कोणी न देखवे उदार. अभयदान शूर पांडुरंगा. किती उदार आहे तो. चला रामायणात, भागवतात, महाभारतात 3 पुरावे देऊन जातो तुम्हाला. चला श्रीमद भागवतामध्ये, चला महाभारतामध्ये. तो किती उदार आहे. ज्याने भर सभेत तोंडावरती 100 शिव्या दिल्या, त्याने त्याला त्याच घडीला मुक्त केलं. कोण. शिशुपाल. चला श्रीमद भागवतामध्ये भगवान शुकदेव सांगतात, अहो बक्यम स्तनकालकुटम जी घांसयाद्य बेंगतिम धातृम चैतन्य कमवा दयालुम शरणम रजेम. अहो बक्यम स्तनकालकुटम. ऐकलं का. जी स्त्री स्तनात वीज भरून त्याला मारायला आली, त्याने आपल्या माईला जी गती दिली तीच गती त्या बाईला दिली. कोण. चला रामायणामध्ये. रामायणामध्ये असा प्रसंग येतो, हनुमंतराय आले, लंका दहन करून गेले. रावणाने तातडीची बैठक बोलवली, आतडी गोळा करून. इमर्जन्सी. सभासदो, अकेला बंदर आके सारे लंका की राख करके चला गया. उस वक्त तुम लोग कहाँ थे. जो तो सांगायला लागला आम्ही काहीतरी कामात होतो. तेव्हा विभीषण उभे राहिले, भैया आप इन लोगों की बातों में मत आए गए. आपको बहका रहे, इनके बहकाव में क्या पास कुछ उल्टा सदना कर जाए, जिसका नतीजा सारे दायित्व को भुगतना पड़े. तो क्या करूं विभीषण. मानोगे भैया मेरी बात. जरूर मानूंगा. तो भैया जानकी को लौटा दो राम जी के पास. विभीषण मेरा भाई हो कि मेरे शत्रु की बात करता लाने तो जैसे भाई पर धिक्कार तेरा. इसके पहले चंद्रास तेरी गर्दन दड़ से लग कर दूं. दूर हो जा मेरी नजरों के सामने से. चला जा मेरे उस तपस्वी राम के पास, वह दर दर की ठोकर खा रहा है. चला जा विभीषण. भूखा मरेगा विभीषण. रावणाने जेव्हा सांगितलं की भूखा मरेगा, रामाकडे निघून जा, तूही उपवास मरशील, भूखा मरेगा. तेव्हा विभीषणाने उत्तर दिलं, हाँ हाँ 1000 लोग भूखे सो जाते, मरने देते, एक दिन भूखा सोऊंगा तो मरने जाऊंगा. समझता क्या रावण. सुबह से कराओ जानकी को लौटा दे, मगर मेरी एक नहीं मानता, लगता है धनतेरस के औलाद है. रावणाने विभीषण हुसकवला. विभीषण कुठे गेला. रामाकडे जायच्या अगोदर आईकडे गेला. माँ बड़ा भाई तो बाप के समान होता, मैंने उससे बहुत समझा, मगर उसने मुझे कुत्ते की तरह पटक पटक मारा. अब तू बता मैं क्या करूं, कहाँ जाऊं. म्हणजे याचा अर्थ असा आहे, पूर्वी जर दोघी भावांचे, सख्या भावांचे, दैत्यांचे, जर दोघी सख्या भावांचे दैत्यांचे भांडणं झाले तर सल्ला कोणाचा घेत होते. आईचा. आता जर दोघी सख्या भावांचे भांडणं झाले तर सल्ला कोणाचा घेतात. बायकोचा. तुमचा अधिकार लय मोठा आहे बहिणी हो. तुम्हाला सगळे देव घाबरतात, नवरदेव सुद्धा. तुमचा अधिकार सांगू तुम्हाला. एका माऊलीची नुसती नजर पडली, तुमची नजर इतकी पवित्र आहे बहिणी हो. एका माऊलीची नुसती नजर पडली तर 3 देव लहान लहान लेकरं होऊन पडले. मला वाटतं उद्याच, उद्याच ना, 29 ना उद्या. ते लेकरांना शांत बसवाव. थांबा म्हणा 1 तास भर, मग काय नाही. प्रेमानं सांग. नाही ऐकलं मग नाही लाजे. विठाल विठाल. एका माऊलीची नुसती नजर पडली, 3 देव लहान लहान लेकरं होऊन पडले. एका माऊलीची रागानं नजर पडली, सोन्याची लंका जळून खाक झाली. नुसती नजर पडू द्या, माणूस 2-3 एकर विकायलाही मागे पुढे पाहत नाही. बाई ती कामाजी कोतवाल याने नाडले बहुतांशी.
हरिहराची अब्रू घेतो भय नाही ते. कपड्याच्या दुकानासमोर प्लॅस्टिकची बाई पाहिली तरी माणूस उभा राहून जातो आणि मग जवळ गेला म्हणतो अरे बापरे डुप्लिकेट वाटत. नाद करायचा नाही नाद. रावणाचा सत्यानाश झाला तेवढ्यामुळेच. तुमचा अधिकार लय मोठा आहे बहिणी. एका बाबतीत तुम्हाला अजिबात तोड नाही. एका घराचे 2 दार कसे होतील फक्त तुम्हालाच माहिती आहे. तुम्ही असं कधी ऐकलं का दोघी भाऊ भांडले आणि वेगळे निघले? अजिबात नाही. असं एकही उदाहरण नाही. जे भाऊ 25 वर्ष एका ठिकाणी राहतात, खातात पितात उठतात बसतात बोलतात चालतात, असं नेमकं काय होतं लग्न झालं की 25 दिवसात वेगळे निघतात. त्याचं सगळं श्रेय काय जादू येन काय नाही माय. हा घर फोडायचा डिप्लोमा कुठे गेला तुम्ही? विठ्ठल शरण जा उदारा पांडुरंगा. जो जन्माला आलाय तो मरणार आहे. ज्याचं 12वं झालं त्याचं 13वं होणार आहे. जो खाटीवर जन्माला तो ताटीवर जाणार आहे. ज्याच्या जन्माला बँड बाजा वाजला त्याच्या मरणाला बोंबल बाजा वाजणार आहे. मरण ऐसा भला की जग रोवे. आपल्याकरता जग रडलं पाहिजे. जग जाऊ द्या जिल्हा तरी रडला, जिल्हा जाऊ द्या तालुका, तालुका जाऊ द्या गाव, गाव जाऊ द्या गल्ली. मी तर असे भाग्यवान पाहिले त्यांना घरातले बोंबलले नाही. पखालीचा ह्याला कहाँ गए मालूम नहीं क्या लाया कुछ नहीं. जियो तो ऐसा जियो कि तुम्हारे जीने से हजारों जिए, वरना जीना भी क्या उसी का नाम है. दूसरों के जख्मों पे तो कौवे भी पेट भरते हैं. इतकं चांगलं जगा आता याचा हारिक इतकं चांगलं वागा म्हणून जाणते तवची जियावे. जबा पकीर्ती अंगन पवे आणि सांग पाकेवी निघावे येथून. आणि या कोरोनाने तर दाखवून दिलं कोणी कोणाचं नाही. या कोरोना आमच्या जळगावचे माजी खासदार 3 टर्म खासदार राहिलेला माणूस मुंबईमध्ये कोरोनाने मेला. लेकरांनी व्हिडिओ कॉलवरतीच दर्शन घेतलं. तिकडेच राहा. अरे बायको सुद्धा आली नाही चेन उघडून पायाला त्या पेटीची त्या थैलीची. काय घेऊन बसला? या कोरोनाने दाखवून दिलं माणसातली माणुसकी आटून गेलेली. कोणी कोणाचं नाही. किती पैसा कमवला, किती श्रीमंतीन, किती ग्लॅमर तुमच्याकडे, काही नाही काही नाही. शेवटी काही येत नाही हो. एक माणूस असा मेला कोरोनामध्ये, नाव सांगतो तुम्हाला ऐका. त्याचा आजोबा सुपरस्टार होता, त्याचा बाप सुपरस्टार होता, तोही एका काळाचा सुपरस्टार होता. तो जन्माला येताना सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आला होता. जसा जन्माला आला तसा मर्सडीज गाडीशिवाय फिरला नाही. पण जेव्हा कोरोनात मेला ना नगरपालिका डबड्यातच टाकून न्यावा लागला. त्याचा आजोबा सुपरस्टार होता पृथ्वीराज कपूर, त्याचा बाप सुपरस्टार होता राज कपूर, आणि तोही सुपरस्टार होता ऋषी कपूर. विठाला माणसाची अवकात दाखवून दिली कोरोनाने. खाणं तुमच्या हाती, पचवणं त्याच्या हाती, झोपणं तुमच्या हाती, पाठी उठवणं त्याच्या हाती, गाडी घेणं तुमच्या हाती, पण त्या गाडीवर बसून घरापर्यंत पोहोचवणं त्याच्या हाती आहे. तू का म्हणे त्याचे नाव विश्वंभर करा निरंतर ध्यान त्याचे. म्हणून शरण जा उदारा. मग महाराज तुम्ही सांगता शरण जा उदारा पांडुरंगा. माझ्याकडे एवढी धन आहे, माझ्याकडे एवढी संपत्ती आहे, माझ्याकडे इतकं त्या ठिकाणी, माझ्याकडे देह चांगला आहे, माझा देह निरोगी आहे, माझ्याकडे गडगंज संपत्ती आहे. महाराज म्हणले भल्या माणसा, ज्या देहावर ज्या धनावर तुला गर्व अभिमान अहंकार ताठा आहे तो देह तुझा नाही, ते धन तुझं नाही, मग आहे कोणाचं? देह हे काळाचे धन कुबेराचे. 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 धन कुबेराचे.
सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह सुवर्ण महोत्सव चांदाई एक्को तालुका भोकरदन जिल्हा जालना दिनांक 23 डिसेंबर 2020 ते 30 डिसेंबर 2020 श्री ज्ञानेश्वरी पारायण तसेच अखंड हरिनाम सप्ताह विनीत समस्त ग्रामस्थ मंडळी चांदाई एक्को तालुका भोकरदन जिल्हा जालना. प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर.